बडोद्यातील संकल्पभूमीमध्ये आणि बडोद्यामध्ये या ट्रस्टमधले सदस्य ज्यांनी चांगल्या प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम केलेले आहेत आणि आज 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून सर्व भारतामध्ये मनवला जातो। परंतु महत्त्वाचं म्हणजे या जागतिक महिला दिनाच्या करिता जे महिलांना अधिकार मिळाले ते कोणाकडून मिळाले हे अजूनही माहिती नाही आणि म्हणून या महिला दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना हिंदू कोड बिल पास करून आम्हाला प्रसूती रजा दिलेली आहे। सर्व संपत्तीमध्ये अधिकार दिलेला आहे। या संविधानामध्ये सुद्धा महिलांना आरक्षण दिलेलं आहे नोकरीकरिता। अशा विविध प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडूनही आम्हाला हा अधिकार मिळाला। ज्या माऊलीने या शेण माती खाऊन आम्हाला या उच्च पदावर नेले अशा त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सुद्धा आहेत आमच्याकरिता। परंतु आम्ही उच्च पदावर जाऊन आम्हाला बरेचशा महिलांनी आमच्याकरिता काम केले हे अजूनही माहिती नाही आणि मी आज या वडोदरा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केला होता। त्यांच्यावर अतिशय असं त्रासदायक झालेलं होतं का सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थांमध्ये त्यांनी नोकरी केली आणि छळवणूक झाली। तेव्हा बाबासाहेबांनी संकल्प केला मी कुठलीही सरकारी नोकरी करणार नाही किंवा मी कुठल्याही संस्थामध्ये काम करणार नाही आणि म्हणून याच भूमीमध्ये त्यांनी संकल्प केला आणि त्यांनी खरोखरच ज्या तळागाळामध्ये जे दीन दलित दुबळे सर्वही धर्मातील सर्वही जातीतील लोकांकरिता हा संकल्प केलेला आहे। सर्वांना मैत्रीपूर्ण जय।